नमस्कार. RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपलं सगळ्यांचं स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. विधानसभेत आमदार प्रकाश भारसाखडे यांचा मोठा गौप्यस्फोट. गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या रविराज मोरे कडून जीवाला धोका. सावधान, तुमच्या एका चुकीमुळे बँक खाते होऊ शकते रिकामे. अकोल्यातील तरुणाला 95,000चा गड्डा. अकोलेकर कचऱ्याचे नियम पाळा, अन्यथा खिसा खाली होणार. महापालिकेचे फाईनचे दर झाले आहेत घोषित. अकोला जलसंधारण विभागाचा प्रताप विधानसभेत गाजला. चुकीची माहिती देऊन सरकारचीच केली दिशाभूल. मार्च महिन्यात अकोल्यात सूर्याचा प्रकोप, पारा 42 अंशांवर. आरोग्य विभागाने थाटला उष्माघात कक्ष. आता सविस्तर बातम्या. अकोट आणि अमरावती येथील स्वयंघोषित पत्रकार, संपादक आणि राज्यातील विविध पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल असलेल्या रविराज मोरे यांच्यामुळे जीवाला धोका असल्याचा आरोप सत्तारूढ भाजपचे आमदार प्रकाश भारसाखडे यांनी विधानसभेत केला आहे. 420 मोरे विरोधात अकोला पोलीस काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अकोला जिल्ह्यातील राजकारणातून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. अकोटचे ज्येष्ठ आमदार प्रकाश भारसाखडे यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. विशेष म्हणजे कोणत्याही गँगस्टरकडून नव्हे तर अकोटमधील पत्रकारकडून आपली सुपारी दिली जाऊ शकते अशी भीती आमदारांनी व्यक्त केली आहे. या आरोपामुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून आता अकोला पोलीस अधीक्षक यावर काय पाऊल उचलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एवढ्यावरच जो प्रिंट मीडिया आहे, रविराज मोरे हेच काम करतात. त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की भारसाखडे यांना विष्णोई गँगचा फोन आला, पण तो कोणाला आला? शहर अध्यक्षांना आला. आता शहर अध्यक्षांना फोन आला, त्याला सिक्युरिटी मिळाली आणि चॅनलवर नाव आहे की आमदार प्रकाश भारसाखडे यांना 2 कोटी रुपये मागणी केली. म्हणजे कोणताही पुरावा नाही. आणि हा रविराज मोरे हॅबिच्युअल आहेत, हे पोलीसच्या रेकॉर्डवर आहे. पोलीस सहसा यांच्यावर कारवाई करायला धजत नाही, अशी परिस्थिती आहे. म्हणून याची चांगल्या पद्धतीनं चौकशी होऊन यांना दंडित करावं अशी माझी विनंती आहे. का की यांच्यापासून मला विष्णोई गँग माझा काय करणार आहे तो विषय वेगळा आहे, पण हेच माझी सुपारी देऊन माझा पूर्ण हे करणार आहे, त्याच्यात माझा आरोप आहे. आणि त्या दृष्टीनं याची चौकशी होऊन हे करावं एवढी आपल्याला विनंती आहे. माझी हक्कभंगाची सूचना लावली त्याबद्दल आपला आभारी आहे. धन्यवाद. ठीक आहे, या संदर्भातली माहिती मागवली जाईल आणि पुढची कारवाई करू. राजकारणात अनेकदा आरोप प्रत्यारोप होतात, मात्र अकोटचे आमदार प्रकाश भारसाखडे यांनी केलेले विधान सर्वांना हादरवून सोडणारे आहे. भारसाखडे यांच्या मते अकोटमधील कथाकथित पत्रकार आणि संपादक त्यांची सुपारी देण्याची शक्यता आहे. धक्कादायक बाब म्हणजे या पत्रकारांची तुलना त्यांनी थेट लॉरेन्स बिश्नोई गँगशी केली आहे. बिश्नोई गँगपेक्षाही अकोटचे हे पत्रकार डेंजर आहेत, असे गंभीर विधान भारसाखडे यांनी केले आहे. ऑनलाईन फसवणुकीचे जाळे आता शहराच्या गल्लीबोळापर्यंत पोहोचले आहे. अकोल्यातील मलकापूर भागातील एका व्यक्तीला अशाच एका सायबर भामट्याने 95,000 रुपयांना लुटले आहे. तुमच्या खात्यात चुकून पैसे आले आहेत असे भासवून बाबाराव रामकृष्ण पाटील यांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी आता खदान पोलीस ठाण्यात धाव घेण्यात आली असून यावर सायबर गुन्हेगारांवर कडक कारवाईची मागणी होत आहे. अकोल्याच्या आकृतीनगर मलकापूर भागात राहणारे बाबाराव रामकृष्ण पाटील यांच्यावर बुधवारी सायंकाळी आर्थिक आपत्ती ओढवली. 11 मार्च रोजी सायंकाळी 6:44 ते 7:03 या अवघ्या 19 मिनिटांच्या कालावधीत सायबर भामट्यांनी आपला डाव साधला. पाटील यांना एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. तुमच्या UPI खात्यावर माझ्याकडून चुकून पैसे ट्रान्सफर झाले आहे, कृपया ते परत करा असा दावा त्या व्यक्तीने केला.
विश्वास संपादन करण्यासाठी त्याने व्हॉट्सअप ॲपवर पेमेंटच्या बनावट पावत्याही पाठवल्या. या पावत्यांना खरे मानून पाटील यांनी समोरच्या व्यक्तीने दिलेल्या UPI आयडीवर पैसे ट्रान्सफर केले. मात्र काही वेळातच आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पाटील यांनी तातडीने स्टेट बँकेशी संपर्क साधून फंड रिकॉल करण्याची मागणी आणि संबंधित संशयास्पद खाती गोठण्याची विनंती केली आहे. यासोबतच खदान पोलीस ठाण्यात लेखी तक्रार देऊन सायबर फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे. आरोपीचा शोध घेऊन आपली हक्काची रक्कम परत मिळवून द्यावी अशी विनंती पीडित बाबाराव पाटील यांनी प्रशासनाकडे केली आहे. ऑनलाईन व्यवहार करताना नागरिकांनी सावध राहावे आणि कोणत्याही अज्ञात व्यक्तीच्या सांगण्यावरून पैसे पाठवू नयेत असे आवाहन आता पोलिसांकडून वारंवार केले जात आहे. काल संध्याकाळी 7 वाजता वडिलांच्या याच्यावर कॉल आला होता की तुम्हाला बाय मिस्टेक 1,35,000 रुपये आले म्हणून. त्यांनी व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट टाकले. वडिलांनी बॅलन्स चेक न करता डायरेक्ट त्यांना फोनपेनी पेमेंट टाकून दिलं. टोटल 95,000ची अमाऊंट आहे. सायबर क्राईममध्ये पण काल कंप्लेंट झालेली आहे. सदन पोलीस पण आश्वासन टोटल 95,000. स्वच्छ अकोला सुंदर अकोला करण्यासाठी आता अकोला महानगरपालिका ॲक्शन मोडमध्ये आली आहे. शहरात कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी महानगरपालिकेने नवीन दंडात्मक नियमावली जाहीर केली आहे. आता कचरा वर्गीकरण न करणाऱ्यांना आणि उघड्यावर कचरा जाळणाऱ्यांना मोठा दंड भरावा लागणार आहे. नक्की काय आहे ही नवी नियमावली, पाहूयात या सविस्तर बातमीतून. अकोला महानगरपालिका क्षेत्रात स्वच्छता राखण्यासाठी मनपा प्रशासनाने कंबर कसली आहे. नगरविकास विभागाच्या अधिसूचनेनुसार शहरात कचरा फेकणे, कचरा न वेगळा करणे आणि सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरवणाऱ्यांवर आता कडक दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. मनपाच्या नियमानुसार असा असेल दंडाची नियमावली जाहीर केली आहे. कचऱ्याचे वर्गीकरण म्हणजेच ओला आणि सुका केल्यास सामान्य घर अथवा व्यावसायिक यांना पहिल्यांदा चूक केल्यास 200 रुपये दंड भरावा लागेल. त्यानंतर प्रत्येक वेळी 300 रुपये दंड द्यावा लागेल. मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्यांना व तो सार्वजनिक ठिकाणी फेकणाऱ्यांना पहिल्यांदा 3,000 रुपये तर त्यानंतर तब्बल 9,000 रुपये दंड आकारला जाईल. परिसरात किंवा उघड्यावर कचरा जाळल्यास थेट 5,000 रुपये दंड आकारला जाईल. सभा किंवा समारंभ संपल्यानंतर 4 तासाच्या आत स्वच्छ न केल्यास भरलेली स्वच्छता अमानत रक्कम जप्त केली जाणार आहे. अकोल्यातील सर्व नागरिक आणि व्यावसायिक प्रतिष्ठानांनी कचरा व्यवस्थापनाच्या या नियमांचे पालन करावे, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा मनपाच्या स्वच्छता विभागाने दिला आहे. तुमचा परिसर स्वच्छ ठेवा आणि महापालिकेला सहकार्य करावे लागणार आहे, कारण आता तुमची एक चूक तुम्हाला महागात पडू शकते. अकोला जिल्ह्यातील मृद व जलसंधारण विभागांतर्गत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनामधील गॅम्बियन बंधाऱ्यांच्या कामामधील कथित अनियमिततेबाबत विचारणा विधिमंडळात उपस्थित झाली आहे. या विषयावर राज्य सरकारला अकोल्यातील विभागाने चुकीची माहिती देत दिशाभूल केल्याची माहिती समोर आली आहे. विशिष्ट कंत्राटदाराला कंत्राट देण्यासाठी जलसंधारण विभागातील अधिकाऱ्यांची मिलीभगत स्पष्टपणे अधोरेखित होत आहे. इतकेच नाही तर लोकप्रतिनिधींचा वरदहस्त या सर्व प्रकरणात असून तो लोकप्रतिनिधी कोण अशी विचारणा आता होत आहे. तर नव्याने प्राप्त माहितीनुसार जलसंधारण विभागातील भ्रष्टाचाराची विविध प्रकरणे लपवण्यासाठी एका उपविभागीय जलसंधारण अधिकाऱ्याने काही महिन्यात अकोल्यात PA म्हणून पुन्हा चार्ज घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्याची देखील चौकशी होण्याची गरज व्यक्त केली जात आहे. मोठ्या कामांच्या निविदा महाराष्ट्र शासनाच्या ई-निविदा पोर्टलवर आणि विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे बंधनकारक असते. मात्र या प्रकरणात तसे न करता कमी खपाच्या आणि जिल्ह्यात फारशा परिचित नसलेल्या स्थानिक दैनिक व साप्ताहिकांमध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबर 2025 दरम्यान या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्याचा आरोप आहे. जिल्हा माहिती अधिकाऱ्याने याविषयीच्या निविदा प्रसिद्ध केल्याचा दावा जलसंधारण विभागाने केला आहे. कमी खपाचे व लोकप्रिय नसलेल्या दैनिकात त्या निविदा कोणी प्रसिद्ध केल्या त्याविषयी जलसंधारण विभागाने कुठल्या दैनिकांचा आग्रह धरला याची माहिती मात्र लपविण्यात आली आहे. यवतमाळ नगर परिषदेमध्ये अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आता स्थानिक नगरसेवक पिंटू बांगर यांनी गंभीर आरोप केले आहेत. दैनिक वसुलीमध्ये काळाबाजार सुरू असल्याचा आरोप करत त्यांनी नगर परिषद कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. यवतमाळ नगर परिषद हद्दीतील दैनिक वसुलीचे कंत्राट काही दिवसांपूर्वी रद्द करण्यात आले होते. त्यानंतर ही वसुली नगर परिषदेच्या बाजार विभागांमार्फत केली जात आहे. मात्र वसुली करताना काही कर्मचारी पावती न देता थेट पैसे घेत असल्याचा आरोप नगरसेवक पिंटू बांगर यांनी केला आहे. शहरातील व्यापारी आणि छोट्या व्यावसायिकांच्या तक्रारीनंतर
हा प्रकार उघडकीस आल्याचा दावा त्यांनी केला आहे. होळीच्या दिवशी काही व्यावसायिकांनी हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी स्टेट बँक चौक परिसरात जाऊन पाहणी केली. त्यानंतर बाजार विभाग प्रमुख जाधव यांना घटनास्थळी बोलावून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली. दरम्यान आज नगर परिषद कार्यालयात या मुद्द्यांवर वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. कारवाई न झाल्यामुळे पिंटू बांगर हे आज नगर परिषदेत जाब विचारण्यासाठी गेले असता बाजार विभाग प्रमुख जाधव हे नगरसेविका सपना लंगोटे यांच्याशी उद्धटपणे बोलत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक चकमक झाल्याचेही सांगितले जात आहे. दैनिक वसुलीतील कथित गैरप्रकार उघड झाल्यामुळे काही कर्मचारी आपल्या विरोधात संप करत असल्याचा आरोपही पिंटू बांगर यांनी केला आहे. या प्रकरणातील जबाबदार कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे. पिंटू उर्फ नितीन बांगर, नगरसेवक प्रभाग क्रमांक 4. माझ्या प्रभागात गेल्या अनेक दिवसापासून नगर परिषद बाजार विभागाच्या माध्यमातून वसुली केली जात आहे आणि त्या ठिकाणी पावती न देता त्या ठिकाणी वसुली केली जात आहे. लोकांकडून पैसे घेतले जात आहे आणि पावती देत नाही आहे. अशा काही तक्रारी मला प्राप्त झाल्या आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने मी त्या दिवशी शहानिशा केली आणि त्या विभागाचे बाजार प्रमुख श्री जाधव यांना मी त्या ठिकाणी बोलवले आणि आम्ही त्या परिसरात फिरलो असता परिसरातील व्यापाऱ्यांना विचारले तर त्यांनी या गोष्टीला दुजोरा दिला की आमच्याकडनं पैसे घेतले जातात पण पावती दिली जात नाही. तर त्यावेळेस मी तेथील कर्मचाऱ्याला कारवाई करण्यास सांगितले आणि याचा धाक हा संपूर्ण कर्मचाऱ्यावर बसेल याच्या मागचा माझा तो उद्देश होता. यावर कुठलीच कारवाई जाधव यांनी केली नाही आणि त्याचा जाब विचारण्यासाठी मी आज नगर परिषदमध्ये गेलो असता त्या ठिकाणी माझ्या सहकारी नगरसेविका सपनाताई लंगोटे या होत्या आणि ते त्यांच्या प्रभागातील प्रश्न त्या ठिकाणी मांडत होत्या आणि ते मांडत असताना त्यांच्याशी जाधव आरेरावाच्या भाषेत त्या ठिकाणी त्यांच्याशी वागत होता, बोलत होता आणि एका महिलाचा होणारा अपमान हा त्या ठिकाणी मला पाहायला गेला नाही आणि म्हणून मी त्या जाधव यांच्यावर मी चिडलो. त्यांना बोललो की बा तुम्ही महिला नगरसेवक आहे, त्या लोकप्रतिनिधी आहे आणि त्यांनी लोकांचे प्रश्न या ठिकाणी आणले आहे तर तुम्ही ते सोडवले पाहिजे. आणि माझ्या प्रभागातील जो काळा बाजार झाला त्याचं काय? या बाजार विभागातून यवतमाळ शहरात खूप मोठा काळा बाजार या जाधव यांच्या माध्यमातून होत आहे असा माझा आरोप आहे आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. या मागणीसाठी मी आता पाठपुरावा करणार आहे. तसेच हाच प्रकार त्यांना लपवण्यासाठी त्यांनी नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना चुकीची माहिती देऊन या ठिकाणी आंदोलन सुरू केलं. अकोला शहरातील शिवणी खदान परिसरात स्वच्छतागृहांची दयनीय अवस्था पाहायला मिळत आहे. स्वच्छतागृहांचे दरवाजे तुटलेल्या अवस्थेत असल्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. यामुळे स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. शिवणी खदान परिसरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. स्वच्छतागृहांचे दरवाजे तुटलेले असल्यामुळे नागरिकांना त्यांचा उपयोग करता येत नाही. विशेषतः महिला व वृद्ध नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. परिसरातील नागरिकांनी अनेक वेळा याबाबत संबंधित प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगितले जात आहे. मात्र अद्यापही या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याची नाराजी नागरिकांमध्ये व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने दखल घेऊन स्वच्छतागृहाची दुरुस्ती करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. महानगरपालिकेच्या मलेरिया विभागाबाबत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे हा विभाग अनेकदा बंदच असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे तक्रार करणाऱ्यांसाठी येणाऱ्या नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. अकोला महानगरपालिकेचा मलेरिया विभाग नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित महत्त्वाचा विभाग मानला जातो. मात्र या विभागात कर्मचाऱ्यांची कमतरता असल्यामुळे कार्यालय अनेक वेळ बंदच राहत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मलेरिया, डेंग्यू यांसारख्या आजारांबाबत तक्रार करण्यासाठी नागरिक येथे येतात. मात्र कार्यालयाला कुलूप लागलेले असल्यामुळे त्यांना परत जावे लागते. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. महानगरपालिकेने या गंभीर बाबीकडे तातडीने लक्ष देऊन आवश्यक कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. जी एकंदरीत भौगोलिक परिस्थिती आहे आणि वातावरण आहे त्यामुळे एक अकोल्याचं मच्छरांची एक प्रचंड प्रमाणात वाढ झालेली आहे, मान्य आहे. पण त्यावर उपाययोजना म्हणून मनपाचे पण कार्य जोरात सुरू आहे. आपल्याकडे सध्या एकंदरीत 18 कर्मचारी हे फवारणीसाठी आहेत. त्यात 4 दिव्यांग आहेत, 14 जरी पकडले पण अकोल्याची लोकसंख्या आणि एकदा वाढीव एरिया बघता तो थोडा आकडा आपल्याला कमी जाणवतो. तर आपल्याला जास्तीत जास्त एरिया कव्हर होण्यासाठी
आणि प्रत्येक ठिकाणी ॲटलिस्ट आठवड्यातून एकदा तरी फवारणी होण्यासाठी आपण माननीय आयुक्त साहेब तसेच माननीय उपायुक्त साहेबांना सुद्धा तसं वाढीव कंत्राटी कर्मचाऱ्याचं काही प्रयोजन होतं का याबद्दल बोललो आहे. टेमिफॉस सारखे किंवा जे केमिकल्स असतात BB ऑइल वगैरे हे आपल्याकडे पर्याप्त मात्रेत उपलब्ध आहेत. राहिला प्रश्न फॉगिंगचा, फॉगिंगपेक्षा जास्त परिणामकारक हे स्प्रेइंग असतं आणि स्प्रेइंग आपलं दर आठवड्यात ॲटलिस्ट एकदा तरी त्या एरियात आपल्या कर्मचारी दर होते. मुंडगाव येथील एकता ऑटो युनियन व गावकऱ्यांनी वनी वारुडा फाटा ते मुंडगाव मार्गे पाथर्डी, तेल्हारा, वरवट या रस्त्याबाबत संबंधित विभागाला वारंवार निवेदने देऊन सुद्धा काहीच फायदा झाला नाही. त्यामुळे 11 मार्च पासून आमरण उपोषण सुरू केले आहे. कामाच्या अनियमिततेच्या चौकशीची मागणी केली आहे. वनी वारुडा फाटा ते मुंडगाव मार्गे पाथर्डी, घोडेगाव, तेल्हारा, माडेगाव, वरवट रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण सार्वजनिक बांधकाम विभाग तेल्हारा कार्यालयामार्फत झाले. 12 मीटर रस्ता तयार केला आहे. या ठिकाणी काम सुरू आहे. मुंडगाव येथील चंद्रिका नदीपासून जुने बसस्थानक, नवीन बसस्थानक, माऊली मंगल कार्यालयाच्या पर्यंत अतिक्रमण न काढता अरुंद रस्ता तयार केला. या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात रहदारी असून अरुंद रस्त्यावर दररोज लहान मोठे अपघात होत आहेत. मुंडगाव येथील एकता ऑटो युनियन व गावकरी यांनी संबंधित विभागाला वारंवार निवेदने दिली, परंतु उडवाउडवीची उत्तरे मिळाली. या रस्त्याच्या मंजूर अंदाजपत्रकानुसार 15 दिवसात काम सुरू झाले नाही तर उपोषण करू असा इशारा दिला होता. त्यानुसार बुधवारपासून उपोषण सुरू केले आहे. तसेच या कामातील भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी सुद्धा सुरू झाली आहे. या गावात हे जे काही काम झालं याच्यात भ्रष्टाचार झालेला आहे 100%. याच्यात कोणतीही शंका नाही. कोणी जर असं म्हणत असेल तर पूर्ण तेल्हाऱ्यापासून वनीवारडापर्यंत जो रोड झाला आहे तो 12 मीटर, एका इकडून 12 मीटर आणि दुसऱ्या इकडून 12 मीटर असा जर झालेला आहे तर मुंडगाव तर 4-4 मीटर का, हा एक प्रश्न आहे. या सगळ्या गोष्टीची माहिती लोकप्रतिनिधींना आहे, आमदारांना आहे, खासदारांना आहे, राज्यमंत्र्यांना आहे, मुख्यमंत्र्यांना आहे आणि केंद्रीय मंत्री जे आहेत त्यांना पण आहे. हे असताना सुद्धा अधिकारी म्हणतात आम्हाला काही माहिती नाही. याचा अर्थ अधिकाऱ्यांचं आणि पदाधिकाऱ्यांचं काही साठलोट आहे काय? परंतु यात जर काही कमी जास्त झाल्यास समस्त 15,000 लोकसंख्येच्या वतीनं मी तुम्हाला जाहीररित्या सांगू इच्छितो की आमच्या एकाही माणसाच्या उपोषणकर्त्याला जर धक्का लागलास, समस्त गाव उठून पेटल्यास या सर्व याची जबाबदारी शासन, पदाधिकारी यांच्यावर राहील आणि यानंतर होणाऱ्या सगळ्या गोष्टीला जबाबदार शासन. यार आम्ही आज रोजी उपोषणाला बसलो, पण या रस्त्याचं अजूनपर्यंत काम पुरं झालं नाही. याच्यासाठी आम्ही आमरण उपोषण करीत आहोत. त्याच्यानंतर आम्ही इथल्या दिवस झाले सहकार्य केलं. बर्डे साहेबांना सगळं व्यवस्थित समजून सांगितलं, कागदपत्र पाठपुरावा सगळं केला. याच्यावर आमचं त्यांचं काही उत्तर आलं नाही. त्याच्यासाठी आम्ही आमरण उपोषणाला बसलो आहोत. यांच्याकडून 12x12चा रोड यांना करण्यात येत आहे. नाही केल्यास आमरण उपोषण करण्यास मागे हटणार नाही. यांच्याजवळ किती निवेदन दिले तरीही कोण याची काळजी केली इथली नाही. पण या उपोषणामध्ये आज सकाळी आणि इतर 8 दिवसाच्या अगोदर 3 ॲक्सिडेंट झाले आहे. या ॲक्सिडेंटमध्ये आज सकाळी 2 दहिबात आणि पेंटर गाडगे यांना हॉस्पिटल इथे नेले आहे. पण कोण्याच गोष्टीची मरकर साहेबांनी आणि बर्डे साहेबांनी कोण्याच गोष्टीची काळजी घेतली नाही आहे. याच्यामुळे हे उपोषण आम्ही आमरण करण्यात आहे. दिल्लीतील उत्तमनगर येथे 26 वर्षीय तरुणाच्या हत्येच्या घटनेच्या निषेधार्थ अकोला येथे खाटीक समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. सतू सेना आणि हिंदू खाटीक समाजाच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पंतप्रधानांच्या नावे निवेदन देण्यात आले. यावेळी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. तरुण खाटीक को न्याय, जिहादियों को शिक्षा मिलनी चाहिए, जिहादी को जितना मिलनी चाहिए. सतूर सेना जिंदाबाद. दिल्लीतील उत्तमनगर परिसरात 26 वर्षीय खाटीक समाजातील एका तरुणाची अमानुष हत्या झाल्याच्या घटनेचा निषेध अकोला येथे करण्यात आला. या घटनेविरोधात सतू सेना आणि हिंदू खाटीक समाजाच्या वतीने अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध व्यक्त करण्यात आला. जिल्ह्यातील समाज बांधव मोठ्या संख्येने एकत्र आले. यावेळी समाजाच्या वतीने पंतप्रधानांच्या नावे अकोला जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत निवेदन दिले. निवेदनात संबंधित घटनेचा निषेध नोंदवत दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.
तसेच अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत असेही निवेदनात नमूद करण्यात आले. या आंदोलनात अखिल भारतीय हिंदू खाटीक संघटना तसेच अकोला हिंदू खाटीक समितीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मेळघाटातील आदिवासी बांधवांच्या प्रश्नांसाठी निघालेल्या बच्चू कडू यांच्या मेळघाट संघर्ष पदयात्रेमुळे बोरुगव्हाण येथील अन्यायग्रस्त कुटुंबाला अखेर न्याय मिळाला. मेळघाटातील सर्वसामान्यांच्या हक्कांचा आवाज मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे. मेळघाटातील बोरुगव्हाण येथील राजेश अखंडे यांनी काही महिन्यापूर्वी नव्याने ट्रॅक्टर खरेदी केला होता. शेतीच्या कामासाठी ट्रॅक्टर शेतात घेऊन जात असताना गावातील खड्डेमय रस्त्यांमुळे ट्रॅक्टरचा अपघात झाला. या दुर्दैवी अपघातात राजेश अखंडे यांचा जागीच मृत्यू झाला. राजेश यांच्या मृत्यूमुळे अखंडे कुटुंबांवर दुःखांचा डोंगर कोसळला. अपघातानंतर पंचनामा करण्यासाठी पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी ट्रॅक्टर जप्त केला. मात्र ट्रॅक्टर परत मिळवण्यासाठी राजेश यांच्या कुटुंबियांकडून 50,000 रुपयांची मागणी करण्यात आल्याचा आरोप कुटुंबियांनी केला. बच्चू कडू यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या मेळघाट संघर्ष पदयात्रा बोरुगव्हाण गावात पोहोचली असताना राजेश अखंडे यांच्या आईने ही संपूर्ण घटना बच्चू कडू यांच्या कानावर घातली. ही बाब समजताच बच्चू कडूंनी ती गंभीरतेने घेतली. 9 तारखेला झालेल्या सभेत त्यांनी सर्वांसमोर प्रशासनाला स्पष्ट शब्दात इशारा दिला की अखंडे कुटुंबांचा ट्रॅक्टर आणि 50,000 रुपयांची रक्कम तत्काळ परत देण्यात आली नाही तर चिखलदरा पोलीस स्टेशनवर मोठा मोर्चा काढण्यात येईल. बच्चू कडूंच्या इशाऱ्यानंतर प्रशासनात खळबळ उडाली. अखेर प्रशासनाने तातडीने अखंडे कुटुंबाला ट्रॅक्टर परत दिला तसेच घेतलेली 50,000 रुपयांची रक्कमही परत केली. यावेळी अखंडे कुटुंबियांनी बच्चू कडू यांचे आभार मानले. मेरा नाम सोनी अखंडे है, मैं बारूगांव का है. मेरा ट्रैक्टर गिर गया, मेरा लड़का खेत में गिर गया तो ट्रैक्टर पुलिस ले गया तो पैसा भी ले गया और अपना ट्रैक्टर भी ले गया. 4 महीना हो गया ट्रैक्टर नहीं दे रहा तो अपना मैं बच्चे बहू गांव में आ गया तो मैं बोल दिया कि बच्चे बहू मेरा पैसा 50,000 पैसा भी ले गया और मेरा ट्रैक्टर भी ले गया और नहीं दे रहा कर मैं बच्चे बहू का वजह से मेरे को मिल गया दिला दिया. बच्चे बहू ने मेरे को ट्रैक्टर दिला दिया. मेरा ट्रैक्टर जमा हो गया, पुलिस ले गया था तो बच्चे कडू का वजह से मेरा ट्रॅक्टर भी मिल गया और पैसे भी मिल गए. दर्यापूर डेपोच्या हिरकणी बसेसने बसस्थानकाजवळील रेल्वे गेट जवळ अचानक पेट घेतला. नागरिकांच्या सतर्कतेमुळे व नगर परिषदेचा अग्निशमन बंब लवकर पोहोचल्याने आग आटोक्यात आली. बसमध्ये एकच प्रवासी होता. दर्यापूर डेपोची हिरकणी बस क्रमांक MH09EM2260 ही बस परतवाडा येथून दर्यापूर बस स्थानकात येत होती. दरम्यान बस स्थानकाजवळील रेल्वे गेट अचानक बसच्या इंजिनमधून धूर निघायला सुरुवात झाली. चालकाने बस थांबवून आरडाओरडा करून रस्त्यावरील नागरिकांना मदतीची हाक मागितली. नागरिकांनी सुद्धा धाव घेत बसमधील आग विझवण्यास मदत केली. बाजूलाच वसू यांचे गॅरेज व वॉशिंग सेंटर असल्याने तसेच त्यांनी पाईपने पाणी मारून आग विझवण्यास मदत केली. त्यानंतर दर्यापूर नगर परिषद अग्निशमन बंब आल्याने लगेच आग आटोक्यात आली. विशेष म्हणजे यावेळी हिरकणी बसमध्ये चालक, वाहक व एकच प्रवासी असल्याने मोठी घटना होता होता टळली. यावेळी दर्यापूर अकोट मार्गावर मोठी ट्रॅफिक जमा झाली होती. आग विझवल्यानंतर बस दर्यापूर आगारात नेण्यात आली. यावेळी बसमध्ये चालक संतोष बगाडे, वाहक बाळूभाऊ तायडे तसेच एक प्रवासी होता. कोणालाही इजा झाली नाही, परंतु आगीच्या कारणाचा शोध घेतला जाणार आहे. वाशिम रेल्वे स्टेशनच्या पार्किंग ठेकेदाराने बाईक घेण्यासाठी आलेल्या एका युवकासोबत तसेच पोलिसांनी अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या प्रकरणाची पोलिसांनी अखेर गंभीर दखल घेत संबंधित ठेकेदाराला ताब्यात घेतले असून पोलिसी खाक्या दाखवताच ठेकेदाराने माफी मागितली. सध्या हा विषय वाशिममध्ये चर्चेचा बनला आहे. वाशिम रेल्वे स्टेशन येथील पार्किंगमध्ये बाईक घेण्यासाठी आलेल्या युवकासोबत पार्किंग ठेकेदाराने वाद घालत अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला होता.
एवढेच नाही तर या वादात ठेकेदारांकडून पोलिसांनी अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यात आली होती. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात होता. दरम्यान RRC न्यूज चॅनल आणि सिटी न्यूज सुपरफास्टने या मुजोर ठेकेदाराची बातमी प्रसारित केली होती. अखेर पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत पार्किंग ठेकेदाराविरुद्ध शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यापासून पार्किंग ठेकेदार लच्छू ठाकूर हा फरार झाला होता. मात्र काल पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून पोलीस कारवाईचा धाक दाखवतच ठेकेदाराची मगरुरी उतरली आणि तो माफी मागताना दिसून आला. त्याचा माफी मागतानाचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला असून त्यावर नेटकरी वेगवेगळ्या कमेंट करताना दिसत आहेत. तसेच पार्किंग ठेका रद्द व्हावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. लक्ष्मी नारायण हिरा सिंह ठाकुर सुपरमार्केट महाराणा प्रताप चौक में रहता है। मेरा रेलवे स्टेशन पे पार्किंग का धंधा है और मेरे से जो भी पिछले कार्य में जो गलती हुई थी प्रशासन को मैंने आप शब्द वापरा था, मैं उनको सब कर्मचारी को मैं माफी मांगता हूँ। मेरे से जो भी गलती हुई मैं माफी मांगता हूँ 2 बार हाथ जोड़ के उनसे। इसके बाद में ऐसी गलती कभी नहीं होगी मेरे से। आखाती युद्धाची झळ थेट महाराष्ट्रातील प्रसिद्ध शेगाव कचोरीला बसली आहे. 75 वर्षाची परंपरा असलेल्या शेगावच्या प्रसिद्ध गगन कचोरी समोर गॅस सिलेंडरचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. यापुढे शेगावची कचोरी खवय्यांना मिळणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. शेगावची ओळख म्हणजे संत गजानन महाराज आणि इथली चविष्ट कचोरी. मात्र याच कचोरीवर आता युद्धाचे सावट पसरले आहे. इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील तणावामुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम झाला असून 75 वर्षाचा वारसा असलेल्या गगन कचोरीचे संचालक करण शर्मा सध्या मोठ्या विवंचनेत आहेत. दररोज हजारो कचोऱ्या तयार होणाऱ्या या केंद्रांवर आता गॅसचा साठा संपत आला आहे. संचालक करण शर्मा यांनी स्पष्ट केले आहे की परिस्थिती कितीही कठीण असली तरी कचोरीच्या गुणवत्तेत आणि चवीमध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नाही. ग्राहकांच्या खिशाला फटका बसू नये यासाठी ते प्रयत्नशील आहेत. मात्र गॅसची टंचाई अशीच कायम राहिली तर उत्पादनावर मोठा परिणाम होऊ शकतो. या संकटावर मात करण्यासाठी आता नेमकी कोणती पर्यायी व्यवस्था उभी केली जाते आणि खवय्यांना ही कचोरी अखंडपणे मिळत राहते का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त गगन्स कचोरी ही शेगावची जी कचोरी आहे जागतिक दर्जावर प्रसिद्ध असून जगातील अनेक देशांमध्ये हिचा व्यवसाय होतो. तिथपर्यंत ही कचोरी झालेली आहे आणि हिनं शेगावचं नाव लौकिक केलेलं आहे. परंतु आखाती देशांमध्ये जे अमेरिका, इस्रायल हे युद्ध चालू आहे इराणसोबत, त्याचा जो गॅस सिलेंडरचा पुरवठा प्रत्येक जागेवर जाणवत आहे तो 30 आता या शेगावच्या कचोरीला सुद्धा लागल असं आम्हाला वाटत आहे. आमच्यासोबत या संपूर्ण कचोरीचे जे मालक आहेत, संचालक आहेत ते असून आपण त्यांच्यासोबत चर्चा करूया की आपल्याला काय या सिलेंडरच्या भाववाढीमुळे काही परिणाम दिसतोय का याच्यावर. सिलेंडरचे भाव वाढल्यामुळे आम्हाला तकलीफ जाऊ राहिली आहे आणि सध्या मीनं सिलेंडरचा स्टॉक घेऊन ठेवला आहे. परंतु हे स्टॉक फक्त 2 दिवसासाठी आहे. कारण की गोडाऊनमध्ये सिलेंडर संपले होते. कमर्शियल सिलेंडर हे भेटणं एवढं सोपं नसते. परंतु आता मी स्टॉक घेतला आहे. 2 दिवसासाठी माझ्याकडे जवळ स्टॉक आहे आणि त्यानंतर जर आम्हाला 2 दिवसा अगोदर सिलेंडर नाही मिळालं तर आम्ही इलेक्ट्रिक भट्टीचं प्रकरण आणणार आहे आणि त्यानंतर आम्ही इलेक्ट्रिक भट्टीवर काम करणार आहे. एकंदरीत ग्राहकांना कुठेही गगन कचोरीचा चव जो आहे तो कमी प्रमाणात होणार नाही. ती अविरतपणे त्यांची जी सेवा आहे ती चालूच राहील. ग्राहकांना त्याची झळ बसते नाही बसत हा भविष्याचा विचार आहे. परंतु चव जी आहे ती नक्कीच जशीच्या तशीच राहणार आहे. कॅमेरापर्सन समीर देशमुख सोबत महेंद्र मिश्रा, बुलढाणा. अकोला शहरात दररोज तापमान वाढत आहे. गुरुवारी या उन्हाळ्यातील सर्वाधिक म्हणजेच 42 अंश तापमानाची नोंद झाली. मार्च महिन्यातच उष्मा जाणवू लागला आहे. त्यामुळे अखेर आरोग्य विभागाने उष्माघात कक्षाची स्थापना केली आहे. मार्च महिन्यात यंदा उष्माघात कक्षासह यंत्रणा सज्ज राहणे आवश्यक झाले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मेडिसिन विभागात एक कक्ष सज्ज झाला आहे. वातानुकूलित कक्षात उष्माघाताच्या रुग्णांना भरती केले जाईल असे रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले. यंदा उन्हाळा चांगलाच ग्रासणार असे दिसते. मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून त्याची जाणीव होऊ लागली आहे. उन्हाची दहाकता सकाळपासून जाणवते. त्याचा परिणाम जनजीवनावर दिसत आहे.
दुपारी रस्ते ओस पडलेले दिसतात. येत्या काही महिन्यात उन्हाची तीव्रता वाढलेली दिसेल असा अंदाज आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. विधानसभेत आमदार प्रकाश भारसाखडे यांचा मोठा गौप्यस्फोट. गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या रविराज मोरे कडून जीवाला धोका. सावधान, तुमच्या एका चुकीमुळे बँक खाते होऊ शकते रिकामे. अकोल्यातील तरुणाला 95,000चा गड्डा. अकोलेकर कचऱ्याचे नियम पाळा, अन्यथा खिसा खाली होणार. महापालिकेचे फाईनचे दर झाले आहेत घोषित. अकोला जलसंधारण विभागाचा प्रताप विधानसभेत गाजला. चुकीची माहिती देऊन सरकारचीच केली दिशाभूल. मार्च महिन्यात अकोल्यात सूर्याचा प्रकोप. पारा 42 अंशांवर. आरोग्य विभागाने थाटला उष्माघात कक्ष. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,46,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.